नमस्कार. प्रतापगडचं युद्ध सगळ्यांना ठाऊक असेल. खान पसरणीचा घाट ओलांडून जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगडाकडे गेला. आता या प्रतापगडाच्या प्रवासामध्ये जावळीचं घनदाट जंगलाचं खोरं होतं आणि या घनदाट जंगलातून आणि त्याशिवाय डोंगर रांगातून चढउतार करून जावं लागायचं आणि या प्रवासामध्ये अक्षरशः माणूस रडवेला व्हायचा आणि रडवेल्या झालेल्या माणसाचं तोंड रडकं दिसायचं म्हणून त्याला रडतोंडीचा घाट असं म्हणतात. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या रडतोंडीच्या घाटाला रडकुंडीचा घाट असं सांगितलं. अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःची गाडी चालवायची सवय असल्यामुळं त्यांनी उदाहरण गाडी चालवताना माणूस रडकुंडीला येतो अशा स्वरूपाचं दिलं. चला, रडतोंडीचा काय किंवा रडकुंडीचा काय, जाताना तोंड रडकं होतं एवढं मात्र नक्की आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ऑनलाईन संबोधनामध्ये एक पहिली विरोधाभासी गोष्ट बोलली. ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आणि मग आपण त्यांच्या पूर्ण भाषणाकडे जाऊया. ते म्हणाले की मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण आमदारांनी मला समोर येऊन सांगावं, असं ट्विट, फेसबुक, सोशल मीडिया याच्या माध्यमातून सांगू नये. बरं, हे वाक्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बोलत होते. म्हणजे फेसबुक लाईव्ह वर मुख्यमंत्री बोलत होते आणि सांगत होते की फेसबुक लाईव्ह नको, थेट येऊन बोला. कमाल झाली. आपणच सोशल मीडियाचा आधार घेतोय आणि आपणच सांगतोय की थेट येऊन बोला. बरं, तेही जाऊ दे, कारण मुख्यमंत्र्यांच्याकडं तेवढं एकमेव अस्त्र, हतियार शिल्लक होतं ज्यावर ते बोलत होते. जरा पुढे जाऊया. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळताना बाळासाहेबांना दिलेला शब्द, वचन पूर्ण करण्यासाठी मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं सांगितलं होतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन असं वचन त्यांनी बाळासाहेबांना दिलं होतं म्हणे आणि त्या वचनाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याआधी अमित शहांनी दिलेल्या वचनाचा भंग झाला होता आणि का वचनभंगीसी ऐसा असं म्हणत त्यांनी अमित शहांना ठोकरून शरद पवार आणि सोनिया गांधींशी जवळीक साधलेली होती. हे चित्र महाराष्ट्रानं अनुभवलं, बघितलं, त्यांचं मान्य केलं आणि काल अचानक उद्धव ठाकरे म्हणाले की शरद पवारांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तुम्हालाच ही जबाबदारी स्वीकारायला हवी, म्हणून ही जबाबदारी मी स्वीकारली. आता कोणतं खरं समजायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी मध्ये आणखी एक प्रश्न माझ्या मनात पडला होता की स्वतः या लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी मी कोरोना बाधित आहे असं सांगितलंय. स्वतः ते म्हणालेत की मी कोरोना बाधित आहे आणि त्याच लाईव्ह नंतर वर्षा निवासस्थान सोडताना अक्षरशः गर्दीमधून मुख्यमंत्री गेले. खरं तर ते सुपर स्प्रेडर ठरतील का अशी भीती मनामध्ये वाटत होती, कारण कोरोना बाधित व्यक्ती एवढ्या गर्दीत मुंबईतून फिरत असेल तर मुंबईतल्या किती जणांना कोरोनाची बाधा होईल याचा अंदाज लावता येणं कठीण आहे. मुख्यमंत्री सुपर स्प्रेडर ठरणार का हाही प्रश्न आमच्या मनात आहे. खरं तर अशा राजकारणामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन भाषण केलं असं म्हणतात. त्यांनी महाराष्ट्राला अगदी फार संयमी भाषण ते होतं, खूप छान ते बोलले. काही जणांच्या डोळ्यात पाणी आलं, काही जणांना गदगदून आलं, काही जणांना वाटलं की काय हे असं होत असतं. एखाद्या व्यक्तीला, मोठ्या व्यक्तीला पदावरून दूर करताना होत असताना ज्या भावना लोकांच्या मनात येतात ती सहानुभूतीची भावना येत असते. त्यांनी लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली. मुळात ही राजकारणातली कापूस कोंड्याची गोष्ट आहे. ती संपता संपत नाही कधी. एक चिमणी आली, एक दाना घेतली, भुरकन उडून गेली, एक चिमणी आली, एक दाना घेतली, भुरकन उडून गेली, अशी कधीही न संपणारी ती गोष्ट आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या ज्या गोष्टीतून सांगितलं की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, म्हणजे मुळात हे सगळं त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवरती खापर फोडलेलं आहे. म्हणजे शिवसेनेचेच नेते शिवसेनेच्याच काळ बनून पुढे आलेत असं त्यांना सांगायचं होतं. माझं एक म्हणणं आहे की दांडा हा वृक्षाचा एक तुकडा असतो.
कोणत्याही वृक्षाच्या लाकडाचा एक तुकडा हा कुऱ्हाडीचा दांडा असतो. आजचा आकडा बघितला तर शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी जवळपास 40 आमदार आणि अर्ध्यापेक्षा अधिकचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. याचा अर्थ असा आहे की तो दांडा नाही आहे, तो वृक्ष आहे. एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचा कंपू हा दांडा नाही आहे. वृक्षानेच आपल्या झडलेल्या पानांना, फुलांना आणि वाळलेल्या फांद्यांना गाळून टाकायचं ठरवलंय. जशा वाळलेल्या पानांना वृक्ष बाजूला करतो, वाळलेल्या फांद्यांना वृक्ष बाजूला करतो, तसं काही हे घडतंय का? म्हणजे याला उगीच दांडा बिंडा असं काहीतरी म्हणून भावना जमा करायच्या, सहानुभूती मिळवायची, असा काहीसा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा होता का? लोक असंही म्हणतात की हा उद्धव ठाकरेंचा एक्झिट प्लॅन आहे. म्हणजे काहीही करून या सत्तेतून बाहेर पडायचं आणि मग पुन्हा भाजप सोबत जुळवून घ्यायचं, असा काहीसा प्लॅन उद्धव ठाकरेंचा असावा. म्हणजे पुन्हा शिंदेना सांगायचं की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, मग पुन्हा आपण मिळून एकत्र येऊ, असा काहीतरी प्लॅन असावा. असा प्लॅन असता तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं प्रचंड गुणगान करत लाईव्ह मध्ये तुम्ही ऐकलंय ते. म्हणजे माझ्या माणसांनी माझ्यावरचा विश्वास तोडला, पण माझ्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र कायम विश्वास ठेवलाय. सोनियाजी माझ्यावर विश्वास ठेवतात, शरद पवार साहेब माझ्यावर विश्वास ठेवतात, अशी जी काही भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरली आहे ती आपल्याच माणसांना धोका देणारी, दगा देणारी भाषा वापरून त्यांनी आपल्या माणसांना दगाबाज सिद्ध केले. आणखी एक, हा एक्झिट प्लॅन असेल तर एक्झिट प्लॅन मध्ये स्वतःचाच इतकी वाईट अवस्था उद्धव ठाकरे करून घेणार नाहीत. म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखाकडं ज्या बाळासाहेबांच्या आदेशानं शिवसेना चालायची, त्याच आदेशावरती उद्धव ठाकरे मार्गक्रमण करत असताना आपल्या सोबत कोणीच नाही, आपण एकटे पडतोय, हा मेसेज देऊन शिवसेनेतलं आपलं स्थान दळमळीत करण्याचा उद्योग उद्धव ठाकरे स्वतः करणार नाहीत. त्यामुळं हा एक्झिट प्लॅन आहे असं समजणं मला तरी अयोग्य वाटतंय. मुळात उद्धव ठाकरेंना आपल्याच लोकांच्या भावना समजून घेता आल्या नाहीत आणि त्याचा उद्रेक झालाय, हे लक्षात घ्यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना चालवत होते, ते सरकार चालवत नव्हते. सरकार चालवायला बाळासाहेब वेगळी माणसं ठेवायचे आणि ते त्या माणसांना चालवायचे. म्हणजे बघा, सरकार स्थापन व्हायचं, शिवसैनिक सरकारात स्थानापन्न व्हायचा आणि मग सरकार त्या माणसांकरवी चालवलं जायचं, ही बाळासाहेबांची कार्यपद्धती होती. पण उद्धव ठाकरे स्वतः सरकार बनले, सरकार चालवायला लागले आणि इथे खरा घोळ झाला. सरकार चालवताना अनेकांची राजी नाराजी असते, ती राजी नाराजी दूर करणं हे सरकार चालवणाऱ्या प्रमुखांना शक्य नसतं, ती अन्य कोणीतरी करावी लागते. इथे अन्य कोणीतरी हा विषय ठेवलाच नाही. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे आपल्या भोवती भिंतींचं आवरण करून ठेवलं होतं, ते भिंतींचं आवरण उद्धव ठाकरेंच्यासाठी घातक ठरलं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सोशली एक भिंत होती, ती संजय राऊत यांची. संजय राऊत जे सांगतील ते उद्धव ठाकरे एक्सेप्ट करत आणि त्याप्रमाणे बोलत जात. संजय राऊतांना जे हवे आहेत तेच उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोहोचत. बाकी लोकांचा ऍक्सेस बंद झालेला होता. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे यांचे रिमोट बनलेत की काय, असाही प्रश्न शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना वाटत होता. आणि तिथे उद्धव ठाकरेंच्या पासून हा दुसऱ्या फळीतला नेता दुरावला होता. असं म्हणतात की रश्मी ठाकरेंचाही मातोश्री मधला दबदबा प्रचंड होता. अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंच्या ऐवजी रश्मी ठाकरेच डील करत होत्या आणि याच डीलिंगचा फटका, डील म्हणजे संबंध, बोलणे, चर्चा करणे असा घ्यावा, याचा फटका थेट उद्धव ठाकरेंना बसला. संजय राऊत एक वेगळ्या दिशेनं चालत होते, रश्मी ठाकरे एका वेगळ्या दिशेनं चालत होत्या आणि अन्य नेत्यांना अशा स्वरूपाचं वर्तन दिलं जात होतं, वागणूक दिली जात होती की त्यातून ते अपमानित होतील. आणि इथेच खरा फटका उद्धव ठाकरेंना बसला.
कालच्या लाईव्ह मधून जी लाकूड तोड्याच्या गोष्ट सांगून उद्धव ठाकरेंनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मुळात राज्य सहानुभूतीवर चालत नसतं. ज्याला आपण राजकारण म्हणतोय ते राजकारण राजकारणासारखंच खेळायचं असतं आणि राजकारणात असंख्य डावपेच असतात. या डावपेचांना हार जितीसाठीच खेळायचं असतं. कधी कुणाचा डाव यशस्वी होतो तर कुणी पेचामध्ये अडकतं आणि असेच डावपेच राजकारणात गृहीत धरले जातात. मागं नाही का 2019 साली देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचंच नाही या संकल्पापोटी राष्ट्रवादीनं डाव टाकला. काँग्रेस त्या डावात सहभागी झाली आणि हाच पेच उद्धव ठाकरेंपुढे पडला आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना त्या पेचामध्ये पूर्णतः अडकली. म्हणजे जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांवरती व्यक्तिगत अटॅक कराल, त्यांना मुख्यमंत्री होऊच देणार नाहीत, तेव्हा ते वर्तन मात्र अगदीच चांगलं असतं. त्याला राजकारण म्हणतात. आणि उद्धव ठाकरेंना पाय उतार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस काही प्रयत्न करत असतील तर ते मात्र व्यक्तिगत वैर असतं, घाणेरडं राजकारण असतं. त्याच्या मुख्यमंत्री पदावर तुमचा आक्षेप आहे, तुमच्या मुख्यमंत्री पदावर त्यानं आक्षेप घेतला की मग मात्र तुमच्यासाठी ती गोष्ट खूप वाईट असते. असं दोन्ही बाजूनी ढोलकं वाजवून नाही चालणार. त्याला स्वच्छपणे स्पष्टपणे आपली बाजू जशी आपण 19 साली केली होती तेच आपल्या नशिबात 22 साली आलं आहे. हे साधं सरळ गणित आहे. म्हणजे भाजपच्या जवळच्या शिवसेनेला राष्ट्रवादीनं काढून नेलं, तशा शिवसेनेच्या जवळच्या शिंदेंनी शिवसेनेच्या जवळच्या माणसांना काढून नेलं. आता शिवसेनेतच उभी आडवी फूट पडणार असेल, टरकाळ्या होणार असतील तर याचा राजकीय फायदा भारतीय जनता पक्षाने घेऊ नये असा दावा करणंच हास्यास्पद आहे. उलट भाजप हा राजकीय फायदा घेणार नसेल तर मूर्ख ठरेल पक्ष म्हणून, राजकारण म्हणून हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे शिवसेनेतल्या या अंतर्गत बंडाळीचा राजकीय फायदा राजकीय डावपेचाचा भाग म्हणूनच भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. आता निवडणुका आल्या तर याचा भावनिक मुद्दा करून उद्धव ठाकरेंनी प्रचार करायला हरकत नाही. पण पद सोडताना अरे अशा भावना जमा करणं हे उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचं म्हणजे प्रभावी राजकारणाचं किंवा मुद्द्यांच्या राजकारणाचं प्रतीक नाही असंच मला वाटतंय. राजकारण भावनेवरती करायचं नसतं तर राजकारण हे मुद्द्यांवरती डावपेचांवरती करायचं असतं. या सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नांना हास्यास्पद ठरवू नये एवढीच अपेक्षा आहे. आता या सरकारचं काउंटडाऊन जवळपास पूर्ण झालेलं आहे. लवकरच निर्णय लागेल. आता महाराष्ट्रात निवडणुका येणार की नवं सरकार येणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.